पुढे हे नीट वागाच माझ्यासोबत इकडे बघा. तिकडे घेऊ नका मग तुमच्या व्हिडिओ मध्ये घाला तिकडे घाला तिकडे काय वाईट परिणाम होते नाही करत. मीच वाईट आहे किती वाईट आहे लई वाईट किती वाईट आहे किती वाईट आहे बाबू मम्मी मम्मी किती वाईट आहे हा किती वाईट आहे सांग किती वाईट आहे मम्मी व्हिडिओ ते नाही बोलत मला तर मला सांग शिवानी आज येड्यावानी करायला लागली तुम्हाला काय सांगावं मी माझा आता मूड खराब झालेला आहे समजलं. मी तुम्हाला बोलणार नाही कॅमेरा आता. बघून बोल मला नाही की बोलायचं ते कॅमेऱ्यात पप्पा व्हिडिओ बघत आहेत माझे मला बोलतात तुमचं काय हे बोललेच पाहिजे तुला असं वागती तू कसं वागते कसं वागते असं वागती मी नाही वागत मी तसंच वागते मी तिला मी म्हणलं तुझी साडी आत्ताच जेवण केल्यानंतर ती ढकार मंदिरात नेलेलं नाही माहिती का आज राम तो मी तुम्हाला बोलणार आज मंदिरात गर्दी असते तर मग गर्दीचं काय होतं काय हरवून जाईन का मी मी तुम्हाला सांगू काही गोष्ट मला गर्दीची ठिकाणं मित्रांनो आवडत नाहीत. तुम्हाला स्वतःला एकटं जायला आवडतं नाही कुठे गेलो मी फिरायला कुठे गेलो आता तुम्हाला सांगतो टाइम सांगतो तुम्हाला टाइम दाखवतो थांबा तुम्हाला टाइम दाखव हे बघा टाइम बघा इकडे बघा तुम्हाला टाइम दिसतो किती इथं 3:30 वाजलेले 3:30 वाजता घरी मी जेवण करायला आलो आणि मॅडम म्हणे तुम्हाला काय खाल्लं असं नारळ पाणी प्यायचं आपलं अजून हे खायचं कालपासून तब्येत खराब आहे म्हणून व्हिडिओ टाकला नाही मी. हे कसं इवळत राहतं नुसतं 24 घंटे काय करतो हे बघा कसं इवळत राहतं नुसतं 24 घंटे फुगतो काय गाल फुगतो बघतो कॅमेराकडे आवाज म्हणायचा त्याचा आवाज इवळत राहतात नुसतं 24 घंटे बोलायचं वळण बिळण काय आहे का नाही अजिबात काही नाहीये त्याला नाही मला नाही तुम्हाला पण नाही समजत. असं बोलणं किती योग्य वाटतं सांगा बरं व्हिडिओ मध्ये नाही का सॉरी मी असं बोलणार नाही असं म्हणून हा मग मला असं मूड बोलायचं खराब असतं का? झालं, मला तसंच होतं. तू तू एक काम कर शिवानी तू ना एकटीच राहत जाय घरामध्ये वरती हा. आतापर्यंत चांगलं होतं एकटीच बसायला पाहिजे तू खरंच ना एकटी बसली ना तिला तेव्हा समजन काय असतं काय नसतं ते. काय असतं म्हणजे मी एकटीच असते असं पण कामाला जावा नाही माणसाने ही कुठली पद्धत आहे मला हेच कळत नाही मी का म्हणणार कसं म्हणतो म्हणजे मी 3:30 वाजता जेवण करायला आलो माझ्या बाजूला एवढी म्हणजे सारखं माझ्या मागं काम चालू आहे हो सारखं सारखं काम चालू आहे कसं मी कमीत कमी 11 वाजल्यापासून जो बिझी झालेलो होतो ते आत्ता मी 2:30 वाजता फ्री झालो मी तुम्हाला मेसेज केलेलं पाहिलं का माझा तुम्हाला सांगू का माझा लॅपटॉप आहे ना लॅपटॉप बंद पडूस तर मी काम करतो माझे मेसेज पाहिले का आणि तिला पडलेले तिचे मेसेज का नाही पाहिले मी माझं मिशोचं पार्सल मला घेऊन का मिशो मी काही देणार नाही तुला मागून आता मी घेणार तुम्हाला सांगतो उन्हाळा चालू आहे सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ आपली आता मी संध्याकाळच्या वेळेवर शिफ्ट करणार आहे लवकरच तर तर मग मी ह्या तुम्हाला गोष्टीची माहिती नोंद का? घ्यावी अशी मी माझी तुम्हाला- विनंती आहे मी ना आज मी स्वतः व्हिडिओ काढून टाकणार म्हणजे व्हिडिओ काढून रोज हिच्या गप्पा तुम्ही ऐकता तर मग पण तुम्ही माझा मूड खराब केला त्यामुळे मला व्हिडिओ साडी पण काढून टाकू वाटली तर का काय करावं काय माहिती असल्या कसल्या बायका असते काय माहिती किरकिरी बायका तर मित्रांनो ज्यांचे लग्न झालेलं नसेल ते व्हिडिओ बघत असतील नवरे असतात. तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही लग्न करू नका लग्न केल्यानंतर खूप विचित्र असतं आणि हा आमचा बायका भेटतात का आजकाल विचार करा खुळखुळा तुम्हाला भेटलं ते नसेल मग समजा. असा ह्या दुनियात बायका खुळखुळ्यावानी नवरा होतो ह्या- हे बघा आम्ही दोघं बापले का आणि आम्ही मस्त छान छान बनेल आणलेले उन्हाळ्यात छान पैकी बनले अरे अच्छा ठेव ना आता हा, पिल्लू. बनेल आणलेली मस्त छान आम्ही घालायला आणि हाय हे कर बघा सगळ्यांना हाय कर हाय कर बोल हाय कर बोल हाय कर पिल्लू बोल तेव्हा आमचे बोट कसे घालते हाय कर बाळा तर त्याचं कसं माहिती का त्याचं मूडवर डिपेंड काम असतं त्याला ना त्याच्या आवडीनिवडी तुम्हाला मी काय सांगू लय डेंजर मला आता शिवानीने ते माझ्याकडे सांभाळायला दिलेलं आहे आता कारण काय माहिती का शिवानी आता मला सकाळपासून खूप 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 टेन्शन द्यायला लागली माणूस कामावरून येतं आणि शिवानीचे घराने ऐकायचे काय करायला ऐकलं तुम्ही माझं बड 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 काय बोलती काय नाही आता मगाशी तुम्ही बघितलं असेल काय बोलली काय नाही आता का बघा कशी पलटी मारती काय बोलले मी तर चांगलंच बोलते काय चांगलं बोलली तुम्हाला. मग काय
चांगलंच काय चांगलं बनलं तुम्ही दमून आले म्हणलं. बघा किती पलटी मारते मित्रांनो. आम्हाला आणि याचे हात बघा कुठं जाते. आज तुम्ही काम करत राहा ना. आणि अजून तुम्हाला सांगू ना, आज आज श्रीरामनवमी आहे, तर सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक हार्दिक माझ्याकडून शुभेच्छा. पण श्रीरामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाही का. आणि ते भेट वाईफ मी त्याच्यासाठी नाही आणलेले, हातपुसासाठी. हा तुम्हाला पुसू द्या ना. माझ्या त्याच्यासाठी काय आणि माझ्यासाठी काय एकच करता ना, दोघांसाठी पण करता ना. वा वा का तुम्ही वा त्याच्यासाठी करता का? वा 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 मम्मी मम्मी मनान गच्चू बसा. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना भाऊ. तर चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला मी ना थोड्या वेळात भेटतो, कारण आता मला तुम्हाला घाम दिसत असेल, घाम. कारण आमच्या ह्या रूम आहे ना, ह्या रूम मध्ये ना पंखा नाहीये. रक्ताला तुमच्या काम. हा? कुठे खरं काय? हा, हा ना. काही बोलती बिचारी. दाखव. तुम्हाला सांगू का मित्रांनो, काय लगा फोडगिरी काय फुटला असेल. तो खोटच वाटतं. माझी कोणती पण बात खोटीच वाटते. आता काय मित्रांनो, तुम्हाला सांगू का, माझ्या कानातून रक्त यायला लागलं, दात दुखायला लागला, काय सांगा तुम्हाला. मी तुम्हाला सांगू ना, मी आता काल ना, खरं सांगतो तुम्हाला आता खरी गोष्ट. मी काल गेलो होतो सरकारी दवाखान्यामध्ये, कारण मला ना जेवायला त्रास होतोय परत. आणि त्रास होतो तर असा त्रास होतोय की डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या कुठल्याही दाढीला कीड नाहीये आणि माझी कुठलीही दाढ किडलेली नाहीये. तुम्हाला माहिती का, ते दिसत नाही तुमच्या एका दाताच्या आतमध्ये ना थोडस गॅप आहे माहिती का. त्या गॅप मध्ये सगळं जाऊन बसतं आणि त्या गॅप मध्ये. बरं ठीक आहे, माझं म्हणणं आहे, एका दाता ह्या दाताच्या आतमध्ये गॅप आहे मागच्या, तिथे जाऊन बसता. मग आता ह्या दाताच्या मागं काय प्रॉब्लेम? तिकडून पण नाही जात. तिकडून बी जावता ना मला. काय विषय काय आहे ना, तुम्हाला सांगू ना, मला काही समजणार नाही काय विषय झालेला आहे. आता त्या विषयामुळे माझ्या दातामुळे ना मला जेवण करता येत नाही. कसं बसं मित्र, मी जेवण केलं. जेवण केल्यानंतर तुम्हाला सांगतो, ते हे जिरून दिलं नाही, बडबड 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 लावली. असं नाही. मग आणि एक तर घरामध्ये आमच्या सगळ्यांच्या तब्येती खराब झाल्या. मम्मीची खराब आहे, पप्पाची खराब आहे आणि माझी बी खराब आहे. म्हणजे तिघं पण बिमार आहे. सर्दी खोकला सुरू होतं. काल मी गोळ्या घेतल्या, त्यामुळे काल पण व्हिडिओ पोस्ट करण्यात नाही आला. फक्त शिवानीला काही झालं नाही. तुम्हाला शिवानीला काही झालं नाही. शिवानीला काही झालं नाही. शिवानीचं कसं माहिती अहो मला कसं काय झालं नाही माहिती का, तुम्हाला सांगते इकडे काय टाकलं. त्यामुळे मला काय तू स्ट्रॉंग माणूस आहे, स्ट्रॉंग चांगलं खाते ना मी, तर मग त्यामुळे मला काय नाही होऊ शकत माहितीये का. प्रोटीन वाला खाते. तुम्ही काय खाता ते? तुझे पप्पा व्हिडिओ बघते काय तुम्ही काय खाता ते? पिझ्झा बर्गर. मी काय काय खाते माहिती का. बघा बघा बघा, माझ्या सासरवाडीवाल्यांना बघा काय काय खाते नाही, लिस्ट घ्यायची. लिस्टचं नाही, मी सगळं खाते माहिती का. याच्यामुळेच हिला काय माहिती तुम्हाला सांगू का, याच्यामुळेच हिला ना तिकडे राहू वाटत नाही. ही काय करते, 2-4 दिवस उगा नावाला पळ काढते आणि परत इकडे येते ना. मला रिकामं सोडू देत. आणि इकडे बा हे एक आहे का, तुम्हाला माहिती याला बी बाप लागतो. तुम्हाला माहिती का, मी काही खात नाही. आणि ते पप्पा पाठीमागं बघा, मस्त पैकी टरबूज पार्टी चालली मी आहे. काय खाते माहिती का, मी तर चांगलं प्रोटीन वाला खाते. तुम्ही काय खाता? पप्पा म्हणते नुसतं पिझ्झा बर्गड्या खाते. बरगड्या किडन्या खाते. किडनी. पप्पा मला म्हणत असं ते खाते नुसतं ते खाते. आणि चला आता मी काय करतो माहिती का, मला बी टरबूज खाऊ वाटत, माझा जण टरबूज खातो आणि मग तुम्हाला भेटतो खाऊन टरबूज. तुम्हाला भेटतो मी तुम्हाला सांगू ना, मला फ्री मध्ये सरकारी दवाखान्यातून भरपूर साऱ्या गोळ्या मिळाल्यात. गोळ्या म्हणून एक दिवस सुट्टी म्हणजे बरं वाटलं मला. पण परत हे ना, हे बघा, हे सुजन आल्यासारखी वाटते थोडीशी. मला ना एखादा चांगल्या डॉक्टरला दाखवावं लागणार आहे परत. काय लागलेले काय माहिती. एक तर 2 दिवस झाले कंटिन्यू आमच्या घरात सगळे बिमार आहे. पप्पा पण बिमार, मी पण बिमार, मम्मी पण बिमार. लिंबू फिरलं वाटतं. चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. बघा साडी कशी आहे सांगा कमेंट मध्ये. मस्त लुक. साडीची लिंक पण तुम्हाला मी इथं डिस्क्रिप्शन इथं कुठेतरी टाकून देतो, त्याच्यावरती ऍड होतं. आणि हे असं ते ट्यूबलाईटचं ब्लाऊज. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आलो आता मी शॉर्ट काय कॅडबरी हे बघा, कॅडबरी. शिवानी तू वरीच करून ठेवलं का? मग तुम्ही मला कॅडबरी आणली का तर तुम्हाला परत देईन खायला. नसले आणलं तर नाही देणार खायला. एक हाताने कॅडबरी द्यायची, एक हाताने भरीत घ्यायचं. ही कॅडबरी. हे भरीत. बरीच पुढे थांबा तुम्हाला देते. आमचं बरीच पुढे. नमस्कार मित्रांनो सगळ्यांना, गुड आफ्टरनून. आणि ती बघा शिवानी कॅडबरी आणल्यामुळे खुश झालेली आहे.
हा मग मग आज तू जरा विचित्र दिसायली शिवानी. काय यांचं चित्र कशाने पुढच्या व्हिडिओ चांगला दिसत फोन आला. एक मिनिट मित्रांनो इकडे बघा कॅडबरी गेली का संपली. फोन आला होता त्यामुळे मी जरासा व्हिडिओ बंद केला परत व्हिडिओ चालू केला. आणि तुम्हाला सांगतो आमच्या इकडे पेट्रोलची खूप टंचाई चालू आहे. पेट्रोल व्हिडिओ याच कारणाने उशिरा चालू आहे कारण मला सर्दी खोकला ताप सगळ्या गोष्टी भरलेल्या आम्ही आहेत. दोघं पेट्रोल आणू शकतो कुठून तू खा कॅडबरी असा विषय आहे. आणि तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ मागं पुढं होत आहे. आणि व्हिडिओ आपले रेग्युलरचे येणार आहेत. मला संध्याकाळचा टाईम करायचा होता पण आता बघू आपण काय विषय होतो काय नाही. तर आता मस्त दुपारी जेवायला आलो परत. थांबा तुम्हाला मी बाळ दाखवतो. आमचे बाळ दाखवतो आता. ऍड करायचं ऍड. हे बघा काय लावलं रे गालाला काय लावलं भाऊ हा काय लावलं. शंभू केले आम्ही कपडे नाही घातले अजून. आम्ही आता शिक उठलेलो आहोत दुपारी झोपेतून. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि घाम बघा खाली ना चित्ती काढ रे त्याला ती काढ रे त्याला ती काढ रे. तर तुम्हाला सांगतो पेट्रोलचा विषय असं चालू आहे त्याच्यामुळं त्याला मी बाथरूम मध्ये खूप गर्दी आहे. तुम्हाला जर पेट्रोल भरायचं असेल तर एक आयडिया देतो मी तुम्हाला. ज्यांना कोणाला लेडीजला गाडी चालतात असेल त्यांनी गाडी घेऊन जायची पटकन पेट्रोल भरून भेट. मी जोक मग मी करून आणलं घालच पाठवायची गरज नाही मला. तर आता जेवण बिवण करतो मस्तपैकी. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे सगळ्यात व्हिडिओच्या शेवटला टाकलं कारण काळ डायरेक्ट आडाम धडाम व्हिडिओ सुरू झाला आमचा. आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढा है ना आहे ना आहे ना हे नुसतं माझ्याकडे पण हसतं येतं. तर चला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जास्त व्हिडिओ लंबा बी नाही करीत मोठा बी नाही करीत. आणि एक व्हिडिओचा टायमिंग फिक्स करायचा आता. तर त्या टायमिंगसाठी नाही बरं वाटत. तब्येत थोडीशी खराब चालू आहे. आमच्या इकडे घरात सगळ्यांना तब्येत खराब चालू आहे. फक्त शिवानी आणि बाळ एकदम सेफ आहे. सगळ्यात सेफ आहे कारण शिवानीला पण नाही आहे काहीच. सर मम्मीचा आवाज मम्मी टेन्शनमध्ये जेवण करा लवकर. तर मित्रांनो बाकी आमच्या तिघांच्या बी तब्येती थोड्याशा खराब चालू आहेत. सर्दी खोकला मोसम खराब आहे सध्या. मौसम पण खराब आहे. आणि ते युद्धाच्या कारणास्तव आता ती अफवा आहे का खरं आहे का काय आहे मला माहीत नाही. पण पेट्रोल आणि गॅसचे थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत. गर्दीमुळं शॉर्टेज होत आहे. तर सगळ्यांनी जपून जपून गोष्टी वापरा. आणि आता मला बाळाला घ्यायची वेळ झालेली आहे त्यामुळे मी तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा. मला पण जास्त बोलायला जमत नाही कारण मी जास्त बोलायला लागलो मला इथं खोकला. आणि त्या खोकल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं वाटतं मला. रात्री कसा त्रास देतात चांगला तुम्ही. कोणाला त्रास द्या मग ते मी झोपी लावते 2-2 मिनिटात झोका देते असे करून त्याला उठून घेतात. रात्री मला खोकला जास्त येऊ लागला होता. आता खोकला माझा कंट्रोलमध्ये आहे. आणि तब्येत बिघडलेली असताना कसं घालायचं काय सांगू तुम्हाला मी. चला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओचा टाईम कन्फर्म तुम्हीच टाईम कमेंटमध्ये सांगा. त्या काय टाईमनुसार आपण फिक्स करूया. आणि ही आमची खेळणी